लवकरच श्रावण येतोय. त्यानंतर सुरू होतील आपले सण. भाद्रपदात येतील गणपती गौरी, तर आश्विनात नवरात्र, कार्तिकात दिवाळी. आजच्या जाहिरातीच्या युगातील हे चुकीचे दिवस. आताच्या धार्मिक प्रथांना नवीन पंख फुटले आहेत. जसं की अक्षय तृतीया पूर्वी फक्त मजकुरात होती, तर अक्षय तृतीया हा पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस. या दिवशी तुम्ही काहीतरी दान करा, कारण अक्षय तृतीयेला केलेले दान कधी क्षयाला जात नाही. या दिवशी केलेल्या दानातून पुष्कळ पुण्य मिळतं. पण काही दशकांपूर्वी ज्वेलर्सने अक्षय तृतीयाला विशेष विक्री योजना सुरू केली. आता अक्षय तृतीया सोने खरेदीशिवाय पूर्णच होत नाही. असे अनेक प्रभाव जाहिरातींमुळे समाजावर पडले आहेत. आतापर्यंत खरं तर बहुतेक कंपनीच्या ॲड सीम तयार असतील, काही सेटवर असतील, काही प्रदर्शनासाठी पूर्ण तयार असतील. दिसतील थोड्या दिवसांपासून. आता सण हिंदूंचे. आता त्यासाठी जाहिराती तयार करणार ऑग्लिवी, लोविंटास, FCB उल्का इत्यादी बहुराष्ट्रीय ॲड एजन्सीज. प्रल्हाद कक्कर, प्रसून जोशी, आर बल्की, पीयूष पांडे, अरविंद शर्मा, सॅम बलसारा, ॲलेक पद्मसी इत्यादी ॲड करून. ते काय, जाहिरातदार आता भारतीय महिलांना साडी नेसलेल्या किंवा बिंदी मंगळसूत्र घालताना दाखवत नाहीत. बिंदी हा शब्द संस्कृत बिंदूपासून आला आहे. योगतज्ञांच्या मते कपाळाच्या मध्यभागी असलेला हा बिंदू म्हणजे आज्ञाचक्र, शरीरातील 6वं आणि सर्वात शक्तिशाली चक्र. या बिंदूवर दाबल्याने ऊर्जा वाचते आणि एकाग्रता वाढते असं म्हणलं जातं. फक्त हिंदूच नाही, तर ग्रीक पुराणांमध्ये सुद्धा याचा उल्लेख आढळतो. शिवाय लाल रंगाची वारंवारता ही सगळ्यात जास्त असते आणि समोरून पाहणाऱ्यांची नजर त्या लाल रंगावर खिळते. बिंदी जाहिरातींमधून हद्दपार करणं हे साधारण सप्टेंबर 94 पासून सुरू झालं. ड्राफ्ट FCB उल्कानं विप्रो साबणाचा ब्रँड संतूरसाठी एक ॲड तयार केली. नाव होतं द संतूर वुमन. प्रल्हाद कक्करने चित्रित केलेल्या या जाहिरातीमध्ये आई आणि तिची मुलगी दुःखात प्रवेश करते. ती स्त्री बिंदी न लावता दाखवली गेली. ही जाहिरात टेलिव्हिजनवर प्रसारित केली गेली आणि ब्रँड संतूरला एक नवीन कलाटणी मिळाली. अजूनही हेच चालू आहे, फक्त मॉडेल्स बदलले आहेत. आणि आता हाच बिंदी न लावण्याचा ट्रेंड फॉलो केला जातोय.